समन्वय न झालं. नंतर आता व आणि य बद्दल सांगेन. व म्हणजे विनोद बुद्धी. म्हणजे आजकाल पालकांमधली विनोद बुद्धी ही पूर्णपणे कुठं गायब झालेली आहे समजत नाही. आपली विनोद बुद्धी फक्त व्हॉट्सअपवर इमोजी पाठवण्यामध्ये किंवा व्हॉट्सअपचा एखादा जोक कुठंतरी फॉरवर्ड करण्यामध्येच हरवली आहे का आपली विनोद बुद्धी. कारण काय होतं, मुलांचं एकतर शाळेचा अभ्यास, त्यानंतर कोचिंग क्लासमध्ये पाठवलेलं असतं तिथला अभ्यास, म्हणजे मुलं ऑलरेडी एवढ्या सगळ्या गोष्टींना दबलेली असतात आणि मग त्यांना असा एक छानपैकी एक स्ट्रेस फ्री वातावरण असं आजूबाजूला कुठे दिसतच नाही. त्यामुळं हे तुम्ही प्रत्येक पालकांनी अत्यंत जाणीवपूर्वक घरामध्ये विनोद निर्माण केलाच पाहिजे. आणि शेवटी जो य आहे त्याला मी य म्हणजे ध्येय असं म्हणेन. तसं आपल्या मुलांचं ध्येय काय ठरलेलं आहे, ॲज अ फॅमिली आपल्या फॅमिलीचं ध्येय काय ठरलेलं आहे याच्याबद्दल आपण कधीच काही बोलत नाही. तर त्याच्याबद्दल सुद्धा पालकांनी मुलांबरोबर बोललं पाहिजे. आणि मग ध्येय किंवा गोल सेटिंग याच्याबद्दल आत्ता इतकं सगळं उपयुक्त आणि प्रिसाईज मटेरियल उपयुक्त अवेलेबल आहे. त्याचा वापर करून आपण मुलांबरोबर बोलू शकतो काय. कारण आपण व्हिजनबद्दल आपण सगळेजणच बोललोय. आपल्याला सगळ्यांना ती अर्जुनाची गोष्ट तर माहितीच आहे. त्याला फक्त त्या माशाचा डोळाच दिसायचा. आपल्या मुलांना काय दिसत नाही. आपल्या मुलांना फक्त त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेतले मार्क्स दिसतात.